लाडक्या बहिणीच्या घरी आजपासून नवीन मोहिमेला सुरुवात। तर कोणती आहे ती मोहीम, काय त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट आहे, लाडक्या बहिणीला काय फायदा होणार आहे हे आपण बघणार आहोत। तर ही काय आहे मोहीम बघा। लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान ही एक मोहीम आहे शासनाच्या योजनांची शिदोरी घरोघरी पोहोचवण्याची। तर राजेश क्षीरसागर यांनी असे म्हटले आहे। तर बघा, स्वतः सरकार हे महिलांच्या घरी जाऊन माहिती सांगणार आहे किंवा माहिती देणार आहे, काय त्यांची योजना आहे, काय त्यांना म्हणजे काय काय ते बेनिफिट योजनांमार्फत महिलांना होणार आहे, ही सर्व माहिती त्यांना देणार आहे। कोल्हापूर प्रतिनिधी। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या 2 वर्षात जनहिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत। राज्याच्या इतिहासात प्रथमच शासन आपल्या दारी योजनेतून, बघा कोणती योजना आहे ही, शासन आपल्या दारी योजनेतून शासनाच्या योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविल्या गेल्या। याच पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, महिलांना एसटीचे अर्धे तिकीट, ज्येष्ठांना एसटी मोफत प्रवास, अन्नपूर्णा लाडका भाऊ योजनेतून लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती, वयोश्री योजना, सारथी योजना, बार्टी योजना, आनंदाचा शिधा, शेतकरी कर्जमाफी अशा योजना गंगोत्री राज्यात वाहत आहे। या सूचना राजेश क्षीरसागर यांनी दिल्या। तर या योजनांचा लाभ राज्यातील कोट्यावधी नागरिकांना झाला असून महायुती सरकारच्या कामकाजाबाबत जनतेतून समाधान व्यक्त होत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत आणि अशा जनकल्याणकारी योजना राबवाव्यात अशी इच्छा सर्वसामान्यांमधून होत आहे। शासनाच्या या योजनेचा आढावा घेण्यासाठी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। या माध्यमातून शासनाच्या योजनांची शिदोरी घरोघरी पोहोचवा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानासंदर्भात माहिती देण्याकरता शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना पदाधिकारी अंगीकृत संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अभियानास दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजीपासून सुरुवात करण्यात येणार असून यामध्ये घरोघरी जाऊन शिवसैनिक शासनाच्या टॉप 10 योजनांचा आढावा घेणार आहेत। कोणी लाभार्थी वंचित राहिले असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने तत्काळ आवश्यक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। यासह लाभार्थी महिला व नागरिकांशी सुसंवाद साधला जाणार आहे। तर प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकांनी दररोज 15 ते 20 कुटुंबांना भेट देणे आवश्यक आहे। बघा, प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे योजनेचे कामकाज देण्यात येणार आहे। त्यांना प्रत्येक कुटुंबातील म्हणजे एका दिवशी त्यांना 15 ते 20 कुटुंबांना भेट देणे आवश्यक आहे, म्हणजे त्यांना माहिती सांगणे आवश्यक आहे। दिलेल्या भेटीचा संक्षिप्त आढावा या अभियानाच्या ॲप्लिकेशनवर अपलोड करावा लागणार आहे। या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्याची सुवर्णसंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनविण्यासाठी येत्या 10 दिवसात शहरात भगवा झंझावात निर्माण करा अशी सूचना दिली आहे। यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शहरप्रमुख रणजित जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रणजित मंडलिक, राज जाधव, विनय वाणी, उदय भोसले, राहुल चव्हाण, निलेश हंकारे, प्रभू गायकवाड, रियाज बागनाव आणि समस्त जे काही आहे ते शिवसेना पदाधिकारी संघटना मोठ्या प्रमाणे इथे उपस्थित होते। तर बघा, ही योजना म्हणजे शासनाने घरोघरी जाऊन किंवा जे काही पदाधिकारी आहेत ते घरोघरी जाऊन ज्या काही सरकारच्या जे काही आपल्या आता सरकार आहे त्यांनी ज्या काही योजना राबवल्या आहेत त्यांची माहिती घरोघरी जाऊन महिलांना किंवा जे काही कुटुंब प्रमुख असतात त्यांना देणे, याच्यासाठी ही योजना आहे। तर त्याचंच नाव आहे सरकार आपल्या दारी। तर ही माहिती सरकार स्वतः येऊन घरी आपल्याला माहिती सांगणार आहे, आपल्याकडनं माहिती लिहून घेणार आहे की त्यांच्या योजनेबद्दल आपल्याला काय वाटणार आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे, त्यांचं जाणून घेण्याचा हा हेतू आहे।
तर अशी ही योजना आहे. तर चला भेटूया अशीच नेक्स्ट महत्त्वाची अपडेट घेऊ.